ಬೆಳಗಾವಿ ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿಗೆ 4-5 ತಿಂಗಳು ಮುಂಚಿತವಾಗಿಯೇ ವಿಗ್ರಹಗಳನ್ನು ತಯಾರಿಸುವಂತೆ ವಿಗ್ರಹ ತಯಾರಿಕರಿಗೆ ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ. ಬೆಳಗಾವಿಯವರಿಗೆ ನೂತನ ವಿನ್ಯಾಸದ 18 ರಿಂದ 20 ಅಡಿ ಎತ್ತರದ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯನ್ನ ವಡಗಾಂವ್ನ ಯಳ್ಳೂರು ರಸ್ತೆಯ ಅಷ್ಟವಿನಾಯಕ ನಗರದಲ್ಲಿ ನೀಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ವಿಗ್ರಹವನ್ನ ತಯಾರಿಸಲಾಗ್ತಾ ಇದ್ದು, ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸಾರ್ವಜನಿಕ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಉತ್ಸವ ಮಂಡಳಿಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹಾಗೂ ಗಣೇಶ ಭಕ್ತರು ಶ್ರೀ ಗಣಪತಿಗೆ ಪಾದ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸುವ ಮೂಲಕ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಚಾಲನೆಯನ್ನ ನೀಡಿದ್ರು. ಈ ಯುವಕ मंडळाದ अध्यक्ष बाळू गोरल पादपूजेಯಲ್ಲಿ पाल्गొಂಡು मातनाडिದ್ರು. कोणाचं पाद्यपूजन, कुठल्या मंडळाचं पाद्यपूजन झालं? अष्टविनायक नगर येळ्ळूर रोड यांचं आज पाठपूजन पूर्ण झालेलं आहे आणि साधारण 12 ते 14 वर्ष होत आली त्यांची श्री गणेश मूर्ती मी साकारत आहे. आणि ह्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सुरुवात साधारण 6 ते 7 फुटापर्यंत मूर्ती चालू होती. आज त्यांची मूर्ती 18 ते 20 फुटापर्यंत पोहोचलेली आहे. यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचं फार कौतुक करावंसं वाटतं आहे, कारण की त्यांनी तेवढ्या उत्साहामध्ये आणि तेवढ्या जिद्दीने ते मंडळामध्ये काम करतात. त्यामुळे हे मंडळ आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. ह्या वर्षीच्या मूर्तीबद्दल तुम्ही काय सांगू शकता? त्यांची ह्या वर्षी बेळगावकरांना एक नवीन रूपामध्ये येळ्ळूर रोड वडगाव इथली मूर्ती बघायला मिळणार आहे. एक नवीन रेखाचित्र, एक नवीन रूपामध्ये एक आकर्षक मूर्ती सर्वांना बेळगावकरांना बघावयास मिळणार आहे. ಅಷ್ಟವಿನಾಯಕ ನಗರ ರಸ್ತೆ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಯುವಕ ಮಂಡಲವು 12 ವರ್ಷಗಳಿಂದ ವಿಭಿನ್ನ ಗಣಪತಿ ಮೂರ್ತಿಯನ್ನ ತಯಾರಿಸಲಾಗ್ತಾ ಇದ್ದು, ಈ ವರ್ಷ 20 ಅಡಿ ಎತ್ತರದ ಮೂರ್ತಿ ಹಾಗೂ ವಿನೂತನವಾಗಿ ಚಿತ್ರ ಬಿಡಿಸಲಾಗುವುದು ಎಂದರು. ಮಹಾದೇವ್ ಪವಾರ್, ಕನ್ನಡಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.